नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापूस बाजारभाव मध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे अमरावती, जिथे आवक 50 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 8,700 रुपये, जास्तीत जास्त दर 9,200 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,950 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे उमरेड, जिथे आवक 383 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 7,900 रुपये, जास्तीत जास्त दर 9,260 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,580 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वरोरा, जिथे आवक 80 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 9,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे वर्धा, जिथे आवक 170 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 6,700 रुपये, जास्तीत जास्त दर 9,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,850 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिथे आवक 750 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत मध्यम स्टेपल असणार आहे आणि कमीत कमी दर 7,800 रुपये, जास्तीत जास्त दर 10,010 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू, जिथे आवक 484 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 8,350 रुपये, जास्तीत जास्त दर 10,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कापसाचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया प्रत्येकाने व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.